नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। उत्पादन विक्रीसाठी गणपतीपुळ्यात महिलांना कायमस्वरूपी स्टॉल्स उपलब्ध करून देणार, पालकमंत्री आमदार उदय सामंत यांचं प्रतिपादन। 1 जानेवारीपर्यंत सुरू राहणाऱ्या रत्नागिरी महोत्सवाचे उद्योजक किरण सामंत यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न। रत्नागिरीसह जिल्ह्यात नाताळ सण उत्साहाने करण्यात आला साजरा। आणि वाढदिवसानिमित्त अधिकारी, उद्योजक, नेते आणि रत्नागिरीकरांनी पालकमंत्री आमदार उदय सामंत यांच्यावर केला शुभेच्छांचा वर्षाव। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। उत्पादन विक्रीसाठी गणपतीपुळ्यात महिलांना कायमस्वरूपी स्टॉल्स उपलब्ध करून दिले जातील, अशी ग्वाही पालकमंत्री आमदार उदय सामंत यांनी दिली आहे। प्रदर्शन महिला बचत गटाचं होतंय, त्या ठिकाणी प्रमुख पाहुणा म्हणून असेल किंवा उद्घाटक म्हणून असेल, येण्याची संधी वारंवार या मतदारसंघातल्या लोकांनी मला दिलेली आहे। पण एसपी साहेब आणि सीओ साहेब मला पुढच्या 6 महिन्यामध्ये परमनंट बचत गटाचे स्टॉल ते गणपतीपुळ्यामध्ये उभारले जातील। कारण 5-6 दिवस फक्त सरस प्रदर्शन चालतं आणि त्याच्यानंतर सगळे बचत गट हे आपापल्या गावामध्ये जातात, त्या ठिकाणी पुन्हा एकदा उत्पादनाला सुरुवात करतात। मी आताच येत असताना गाडेकर मॅडमना विचारलं की या संपूर्ण सरस प्रदर्शनाचा टर्नओव्हर किती आहे, तर तो 15 ते 17 लाख रुपये। सीएसआय इथे येणारे दरवर्षाची लोक गणपतीपुळ्याची जी आहे ती 15 ते 16 लाख आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की येणाऱ्या प्रत्येक भाविकानं या बचत गटाच्या इथं आलं पाहिजे, त्यांनी खरेदी केली पाहिजे आणि माझे महिला बचत गट हे सक्षम झाले पाहिजे। ही भावना अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधी जर घेतली, या संपूर्ण परिसराचा कायापालट होऊ शकतो। त्याच्यावरनं त्या सरकारशी बोलू शकतील, सरकारशी संवाद साधू शकतील। महाराष्ट्रातला रत्नागिरी जिल्हा हा पहिला जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये माझ्या महिला भगिनींना मोफत मोबाईल दिला जाणार आहे। उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष यांच्यामार्फत गणपतीपुळे इथं आयोजित विभागस्तरीय आणि जिल्हास्तरीय मिनी सरस प्रदर्शनाचं उद्घाटन पालकमंत्री आमदार उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं। रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका नंदिनी घाणेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, जिल्हा अभियान व्यवस्थापक अयाज पिरजादे, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, सरपंच कल्पना पकिये आदी मान्यवर उपस्थित होते। रत्नागिरी जिल्ह्यातील 2670 महिलांना मोफत मोबाईल देण्यात येणार आहेत। या मोबाईलच्या माध्यमातून महिला सरकारशी बोलू शकतील। 150 कोटीचं कर्ज महिलांना मंजूर करून देण्यात आलं आहे।
त्यांचा धनादेशही आज देत आहे. येत्या 15 दिवसात महिला सक्षमीकरण योजना आणत आहोत असंही पालकमंत्री उदय सामंत म्हणाले. कार्यक्रमाचं प्रास्ताविक श्रीमती नंदिनी घाणेकर यांनी केलं तर आभार प्रदर्शन अयाज पिरजादे यांनी केलं. 1 जानेवारीपर्यंत उद्यमनगर येथील चंपक मैदानावर सुरू राहणाऱ्या रत्नागिरी महोत्सवाचं उद्घाटन उद्योजक किरण सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं. फूड फेस्टिवल आणि मनोरंजनासाठी प्रसिद्ध असलेल्या रत्नागिरी महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी KTVचे संचालक रज्जाक काझी, उद्योजक संदीप प्रभू, ग्रामपंचायत सदस्य शकील मोडक, विजय खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. रत्नागिरी महोत्सवाचे प्रमुख सलीम पेटकर यांनी किरण सामंत यांच्यासह उपस्थितांचे स्वागत केले. आणि आता पाहूया रत्नागिरी महोत्सवाची एक झलक. Only 2 minutes. उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत आणि उद्योजक किरण सामंत यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन नाचणे येथील गुरुमळी, पिंपळवाडी, वाडेकरवाडी ग्रामस्थांनी जिल्हा प्रमुख राहुल पंडित यांच्या उपस्थितीत शिंदे गट बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रसंगी नाचणे ग्रामपंचायत सरपंच ऋषिकेश भोंगले, सदस्य विनेश गारडी, सुचिता खर्शी, सिद्धी सुपल, शुभम सावंत, प्रशांत रसाळ, विभावरी नागवेकर आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हा प्रमुख राहुल पंडित यांनी गाव वाडीवरील समस्या, विकास कामे मार्गी लावण्याचं आणि ग्रामस्थांच्या मागे उभं राहण्याचं आश्वासन दिलं. आज नाचणे भागातील पिंपळवाडी, वाडेकरवाडी, बाणेवाडी यातील सगळी ग्रामस्थ मंडळी जी आहेत
तर आपले सरपंच, लाडके सरपंच, तुमच्या सर्वांचे लाडके सरपंच, तुमचाच लाडका नाही तर तो आमच्या सर्वांचाच लाडका आहे. आणि त्यांची काम करण्याची पद्धती जी आहे भैया बोंगले यांची, तर त्यांची खूप वेगळी पद्धत आहे. पण एक लक्षात घ्या, त्यांची कामाची पद्धत खूप चांगली आहेच, त्याच्याबद्दल वादच नाही. पण त्यांच्या पाठीशी आपल्या राज्याचे उद्योगमंत्री आणि आपले पालकमंत्री उदयजी सामंत आणि तसेच भावी खासदार म्हणायला हरकत नाही भैयाशेठ सामंत यांच्या, हे जे दोघे जे आहेत ते भैयाच्या पाठीशी आहेत आणि त्यांची काम करण्याची पद्धत ही आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात विकासाचा झंझावात सुरू आहे. आणि माझ्या मते आता जी तुम्ही वाडीतली जी काही कामं मगाशी वाडेकर मंडळींनी जी सांगितली, त्याच्यात थोडीफार कामं झाली आहेत आणि थोडीफार कामं राहिलेली आहेत. ती निश्चितच भैया शेठच्या मार्गदर्शनाखाली पूर्णत्वास जातील, हा मी जिल्हा प्रमुख म्हणून विश्वास देतो. आपली नुसती विकास कामच नाही, विकास कामांच्या पलीकडे जाऊन जी कामं आलेली आहेत, कोणाला जॉब हवा असेल, वैद्यकीय क्षेत्रात असेल, शैक्षणिक क्षेत्रात असेल, उद्योग क्षेत्रात असेल, असं जी कामं असतील ती निश्चित कामं भैया शेठ असतील किंवा आपले नामदार उदय शेठ असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित सोडवली जातील, हा मी विश्वास देतो तुम्हाला. रत्नागिरीसह जिल्ह्यात नाताळचा सण उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. रत्नागिरी आणि चिपळूण येथील चर्चमध्ये ख्रिश्चन महिला आणि पुरुषांनी प्रार्थनेसह इतर धार्मिक कार्यक्रमात मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला होता. दरवर्षी 24 आणि 25 डिसेंबर रोजी रात्री आणि दिवसा चर्चमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. नाताळ निमित्तानं सर्व ख्रिश्चन बंधू भगिनींना KTV परिवारातर्फे शुभेच्छा. राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. बधाई हो बधाई, शुभ दिन की बधाई. बधाई हो बधाई, शुभ दिन की बधाई. बधाई हो बधाई, शुभ दिन की बधाई. बधाई हो बधाई, जन्मदिन की बधाई.
सन 2004, 2009, 2014 आणि 2019 अशा 4 वेळा रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून विक्रमी मतांनी विजयी झालेले उदय सामंत यांचा वाढदिवस म्हणजे नेते आणि कार्यकर्त्यांना एक प्रकारची पर्वणीच असते। जीवन का हर एक लम्हा हो तुमको सुखदाई, जीवन का हर एक लम्हा हो तुमको सुखदाई, धरती सुखदाई हो अंबर सुखदाई, जल सुखदाई हो पवन सुखदाई, बधाई हो बधाई, शुभ दिन की बधाई। पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी, संगमेश्वर आदी ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। मंगलमय दीप जलाओ, उजियारा जग फैलाओ, मंगलमय दीप जलाओ, उजियारा जग फैलाओ, उद्यम पुरुषार्थ जगाकर मंजिल को अपनी पाओ, उद्यम पुरुषार्थ जगाकर मंजिल को अपनी पाओ, हो शतंजीव तुम चिरंजीव, शुभ घड़ी आज आई। आरके डिजिटल केबल आणि KTV परिवारातर्फे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। बधाई हो बधाई, शुभ दिन की बधाई, बधाई हो बधाई, शुभ दिन की बधाई, बधाई हो बधाई, जन्मदिन की बधाई, बधाई हो बधाई, जन्मदिन की बधाई, जन्म दिवस पर देते हैं तुमको हम बधाई, जन्म दिवस पर देते हैं तुमको हम बधाई, जीवन का हर एक लम्हा हो तुमको सुखदाई, जीवन का हर एक लम्हा हो तुमको सुखदाई, धरती सुखदाई हो अंबर सुखदाई, जल सुखदाई हो पवन सुखदाई, बधाई हो बधाई, शुभ दिन की बधाई। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। उत्पादन विक्रीसाठी गणपतीपुळ्यात महिलांना कायमस्वरूपी स्टॉल्स उपलब्ध करून देणार, पालकमंत्री नामदार उदय सामंत यांचं प्रतिपादन। 1 जानेवारी पर्यंत सुरू राहणाऱ्या रत्नागिरी महोत्सवाचे उद्योजक किरण सामंत यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न। रत्नागिरीसह जिल्ह्यात नाताळ सण उत्साहानं करण्यात आला साजरा। आणि वाढदिवसानिमित्त अधिकारी, उद्योजक, नेते आणि रत्नागिरीकरांनी पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्यावर केला शुभेच्छांचा वर्षाव। यासोबतच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।